भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आलेले आहेत। पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असतील। संजय सावकारे यांच्या जागी पंकज भोयर यांना भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। संजय सावकारे यांच्याकडनं पालकमंत्रीपद काढून घेण्यामागचं निश्चित कारण समजलेलं नाही। संजय सावकारेंना आता बुलढाण्याचं सहपालकमंत्रीपद दिलं गेलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी पुन्हा एक जबाबदारी भंडारा जिल्ह्याची माझ्यावरती त्या ठिकाणी सोपविलेली आहे आणि त्यांना जे अपेक्षित आहे की केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना ज्या सर्वसामान्य लोकांकरिता आहेत त्याची चांगली काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन करणार आहोत। भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्री दिलं तेव्हापासून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की जाण्या येण्याला हे इनकन्व्हिनियंट आहे म्हणून। बावनकुळे साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती की भंडाऱ्याला जायला थोडं इनकन्व्हिनियंट होतं आहे। तिथे जाण्या येण्याच्या 6-7 तास जायला यायला लागतात। एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही, म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील। आणि मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि भोयर साहेबांना तिथे दिल्या। कसली काही नाराजी नाही, काहीच नाही। मी स्वतःहून दिलं तेव्हापासून त्यांना विनंती करतो की भंडारा माझ्यासाठी इनकन्व्हिनियंट राहील जायला यायला, तर ते जवळच्या लोकांना दिलं कोणाला तर त्याला न्याय मिळू शकेल। संजय सावकारेंनी माझ्यासमोर प्रस्ताव मांडला आणि रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षासमोर प्रस्ताव मांडला की त्यांना जळगाववरनं भंडारा हे जे ऑड त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, म्हणजे त्यांना जळगाववरनं भंडाऱ्याला प्रवास करणे आणि भंडाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी काम करणे हे थोडं अवघड असल्यामुळे मागच्या 3 महिन्यापासून संजय सावकारेंजी हे माझ्याशी बोलतात आहे की काही करून मला सलग जिल्हा द्या। सलग जिल्हा द्यायचा म्हणून पंकज भोयरला दिलेला आहे आणि सलग जिल्हा द्यायचा म्हणून सहपालकमंत्री हे संजय सावकारेला बुलढाणा दिला। राज्यकर्त्यांना जे काही सोयीचं वाटलं त्याप्रमाणे ते केलं असेल, त्यामुळे मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे। पण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या या दर 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी झाल्यात की त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या प्रशासनाच्या बाबत, जिल्ह्याच्या विकासाच्या बाबत स्वाभाविक प्रश्न निर्माण होतात। कारण की हे नवीन व्यक्ती असतात जिल्हाधिकारी, त्यांना काही दिवस जिल्ह्यातली सगळी स्थिती समजायची असते, जिल्ह्यातले प्रश्न समजायचे असतात आणि ते समजून मग त्यांना पुढं जायचं असतं। असं 6 महिन्यानं 7 महिन्यानं कलेक्टरच्या बदल्या झाल्यात तर जिल्ह्याच्या सगळ्या व्यवस्थेवर त्याचे परिणाम होतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।